रामकृष्ण हरी माऊली वारीच्या वाटेवरती पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीनं लाखो वारकरी चालतायत आणि याच वारीमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके सर देखील सहभागी झालेले आहेत। विशेषतः वारीमध्ये वाटचाल करत असताना त्यांना देखील काय अनुभव येतो आपण त्यांच्याकडून समजून घेणार आहोत। काय सांगाल, आज माऊलीच्या पालखी सोहळ्यामध्ये मस्तपैकी सुंदर असा गंध लावलेला आहे, टोपी देखील घातलेली आहे, आज वारकऱ्याच्या वेशात आहे। बघा, माऊलींनी पसायदान मागितलं, हे विश्वची माझे घर असं त्यांनी म्हटलं। मराठी माती, मराठी माणसं, मराठी संस्कृती आणि या महाराष्ट्राची आणि मराठी भाषेची एवढी व्यापक दृष्टी आहे की यामध्ये रसाळ नामदेवापासून ते ढसाळ नामदेवांपर्यंत, म्हणजे वारीमध्ये खरी समता जर कोणी आणली असेल तर ती वारकरी पंथानं आणली। या वारकरी पंथामध्ये हीन जातीचा असो, शोषित असो, वंचित असो, वारीमध्ये एका जातीचा, पंथाचा, समूहाचा माणूस विठ्ठलाच्या ओढीनं या वारीमध्ये सहभागी होतो। सकळाशी येथे आहे अधिकार, अशा पद्धतीने देखील सांगितलं। सगळेजण या ठिकाणी असतात। इव्हन जर संत मालिका जर आपण बघितली तर सगळ्यांचा विचार करतात, यारे यारे लहान थोर, याती भलती नारीनर, करावा विचार न लगे चिंता कोणाची, ही आरोळी संतांनी दिली। बरोबर आहो, संत म्हणजे ही महाराष्ट्राची संस्कृती झालेली आहे आणि महाराष्ट्राच्या माणसाचं हे एक व्यक्त होण्याचं साधन आहे। बरोबर, सर्व दुःख, सर्व ज्या काही यातना आहेत त्या सगळ्या विसरून माणूस या वारीच्या वाटेवरती चालतो। वारीमधून वारकऱ्यांना आणि सगळे जे तमाम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील वारकरी त्यांना ऊर्जा मिळते, संसारातले जे सुखदुःख आहेत त्या लढायची ऊर्जा तर मिळतेच, ऊर्जा मिळते, पण शारीरिक व्याधी सुद्धा नष्ट होतात। आता माझ्याबरोबर डॉक्टर प्रमोद गावडे आहेत, MBBS MD, ते सुद्धा माझ्याबरोबर चालत आहेत। ज्यावेळी डॉक्टरांकडे ज्यावेळी पेशंट येतात, त्यावेळी पेशंट ज्यावेळी वारीत सहभागी होऊन डॉक्टरांकडे येतात त्यावेळी डॉक्टर आता मला कशाचीही चिंता नाही, हे एवढं सर्व देह बोली शुद्ध करणारी ही वारी आहे। माऊली सगळ्यांना सामावून घेते, माऊली सगळ्यांना सामावून घेते, दुःख, दैन्य, दारिद्र्य या सगळ्या गोष्टींना सामावून घेते आणि त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वारी आहे। आता तुम्ही वारीमध्ये चालताय, प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे, भक्तिभावाचा जो काही श्रद्धेचा आनंद आहे, तो कशा पद्धतीने वाढतो? तुमचा एखादा अनुभव वारीच्या पाठीवरती चालताना, एखादा प्रसंग? हे बघा, वारीच्या पाठीवरती चालत असताना आम्ही इथून फक्त चालतोय तर त्या नांदेड जिल्ह्याच्या शेवटच्या टोकापासून, तेलंगणापासून, म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरची लोक, बेळगाव, कारवार, भालकी, बिदर या भागातली लोक या पालखीमध्ये सामील आहेत। फक्त महाराष्ट्राच्या सीमेच्या आतमधली नाही आहेत। मराठी भाषा इथं आहे, मराठी भाषा इथं आहे, मराठी संस्कृती इथे आहे आणि मराठी कोण संवर्धन करतं, जतन करतं, तर या वारीमधली सगळी माणसं तुम्हाला बघायला भेटतील। कुंडली गवर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। मारीच्या वाटेवरती असा जयघोष करत समतेची, ऐक्याची एक आरोळी दिली जाते आणि ती आरोळी अत्यंत महत्त्वाची असते। विशेषतः समता प्रस्थापित करण्याचं सगळ्यात मोठं काम जर कुणी केलं असेल तर या वारकरी संतांनी केलं होतं। अशाच पद्धतीचं मत आज प्राध्यापक हाके सरांनी व्यक्त केलं आणि तेही या वारीच्या वाटेवरती चालतायत। एक वारकरी म्हणून या वारीच्या वाटेवरती पांडुरंगाच्या दर्शनासाठी चाललेला प्रत्येक वारकऱ्यासोबत चालतानाचा आनंद देखील त्यांनी व्यक्त केला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, माळशिरस।